मित्रांनो, आपल्या महाराष्ट्र राज्य सरकारने एक नवीन योजना काढली आहे, ज्याचं नाव आहे मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, जी कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागांतर्गत दिनांक 9 मार्च 2026 ही योजना काढलेली आहे। तर मित्रांनो, आता यामध्ये तुम्हाला कोणता फायदा होणार आहे आणि या योजनेचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर मित्रांनो, ही जी योजना आहे, ही योजना दुधाळ गाय म्हैस पालन प्रकल्पाद्वारे उद्योजकता विकास योजना आहे, ज्यामध्ये तुम्हाला 5 दुधाळ गाय व म्हैस मिळणार आहे, ज्यामध्ये 3 वर्षाचा विमा व शेड व सामग्री तुम्हाला इथे मिळून जाणार आहे। आता यामध्ये लाभार्थी निकष कोणते आहे, तर लाभार्थी निकष आहे सर्वसाधारण प्रवर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, तसेच अल्पभूधारक 1 हेक्टरपर्यंत व अल्पभूधारक 1 ते 2 हेक्टरपर्यंत, तसेच वनहक्कधारक आणि महिला बचत गटातील जे लाभार्थी आहे व दिव्यांगांसाठी 5% तसेच महिला 30% आरक्षण येथे राहणार आहे। तर मित्रांनो, याची जी पात्रता आहे, तर पात्रता काय राहणार आहे, तर 1 एकर ही स्वतःची किंवा 5 वर्ष नोंदणीकृत भाडेपट्टा इतकी जमीन आवश्यक राहणार आहे। तसेच पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा जो लाभ आहे तो घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेणे आवश्यक राहील किंवा 2 वर्षाचा दुग्ध व्यवसाय अनुभव असणे आवश्यक आहे। आता ह्या प्रकल्पाची किंमत किती आहे, किती राहणार आहे ते तुम्हाला इथे मी सांगणार आहे। तर बघा, 5 गाय व म्हैस रुपये अंदाजे 5 लाख रुपये, म्हणजे प्रति गाय व म्हैस हे 1 लक्ष राहणार आहे व त्याचा विमा तुम्हाला सोबत दिला जाईल। विमा धरून तुमची जे 5 गाय व म्हैसची जी रक्कम राहणार आहे ते 5,60,180 इतकी राहणार आहे। तसेच तुम्हाला शेड निर्मितीसाठी 3 लाख रुपये इतकी रक्कम दिल्या जाणार आहे व साधनसामग्री, कडबाकुट्टी यंत्र, फॉगिंग, तसेच खाद्यपाण्याची जी भांडी आहे, ती मिल्किंग मशीन आहे, दूध कॅन आहे, फवारणी यंत्र आहे, तसेच सोलर राहील तुम्हाला 3 kV व इतर साहित्य खरेदी करण्यासाठी तुम्हाला 2,75,000 रुपये इतकी रक्कम दिल्या जाईल आणि याची एकूण प्रकल्पाची जी किंमत राहील ती 11,35,180 इतकी राहणार आहे। आता अनुदानाचे स्वरूप काय आहे, तर अनुदानाचे स्वरूप सर्वसाधारण लाभार्थी 50% राहणार आहे, तसेच अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लाभार्थी हे 75% अनुदान राहणार आहे। तसेच अनुदान हे 2 टप्प्यात देय राहील आणि एकूण अनुदानाची जे 50% इतकी पहिल्या टप्प्याचे अनुदान लाभार्थ्याने शेड निर्मिती तसेच साधन सामग्री खरेदी केल्यानंतर देय राहील व उर्वरित दुसऱ्या टप्प्याचे जे 50% अनुदान आहे ते जनावरांच्या खरेदीनंतर देण्यात येईल। आता आवश्यक कागदपत्रे काय राहणार आहे, तर आवश्यक कागदपत्रे स्वतःच्या नावे 7/12 किंवा 5 वर्षाचा भाडेपट्टी करारनामा तुम्हाला लागणार आहे। दुसरं, वनहक्क जमीनधारकासाठी 7/12 उतार्यावर इतर अधिकार मध्ये नोंद किंवा जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेले अनुसूची जे प्रमाणपत्र राहणार आहे ते तुम्हाला लागणार आहे। तसेच पशुपालन दुग्ध व्यवसायाचे शासकीय निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा अर्ज करताना प्रशिक्षण प्रमाणपत्र नसल्यास अनुदानाचा लाभ घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याबाबतचे हमीपत्र लागणार आहे किंवा स्थानिक वैद्यकीय अधिकाऱ्याचे 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र किंवा दूध संस्थेस किमान 2 वर्ष दूध विक्री करत असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार। लाभार्थी दिव्यांग असल्यास त्याचे प्रमाणपत्र इथे
लावावं लागणार आहे. तसेच बचत गटाचे सदस्य असेल तर बचत गटाचे सदस्य असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला आता हा अर्ज कुठे सादर करायचा आहे, कसा सादर करायचा आहे, याची जर माहिती पाहिजे असेल आणि याची जर लिंक पाहिजे असेल तर मला तुम्ही माझ्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये फक्त लिंक असा मेसेज करा. मी तुम्हाला लिंक पाठवून देणार आहे. आणि हो, ही लिंक त्यांनाच जाणार आहे ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे आणि असेच नवनवीन योजनाचे GR जे आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. धन्यवाद.